नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, असंच रानात गेलो होतो. आई तिकडे मिरच्या खुरपीत आहेत. तर आता घरी चाललो आहे आणि जाताना मला एक अशी भाजी सापडली आहे शेतामध्ये. मी तुम्हाला ते दाखवतो की जी आता बऱ्याचशा म्हणजे 99% महाराष्ट्राच्या किंवा बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या किंवा अजून जे लोक खातात त्यांच्या ताटातून ती गायब झालेली आहे. त्या भाजीचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी तिला नावाने ओळखलं जातं. मी तुम्हाला ती भाजी दाखवतो आणि तिचे गुणधर्म बी बरेच असे चांगले गुणधर्म आहेत. शरीरातील उष्णता वगैरे कमी करण्यासाठी कोण तिला सुक्या पद्धतीने बनवतं, कोण तिला पिठलं म्हणून असं पण बनवतं बेसनामध्ये बऱ्याच ठिकाणी. चला, मी तुम्हाला त्याला ताणत नाही, पहिल्यांदा भाजीचं तुम्हाला दाखवतो. मला कमेंटमध्ये तिचं नाव सांगा. चला मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल काही बारीक बारीक, तर आता ही चिटकून बसली आहे ही. ओके, इथं पण आहे. ही सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या भाजीचं नाव मला सांगा, कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भागात, तुमच्या भागात हिला काय म्हणतात मला सांगा. आता आमच्याकडे हिला चिगळाची भाजी म्हणतात किंवा चिघोळ, घोळ, बऱ्याच ठिकाणी अशा बऱ्याच नावाने तिला ओळखलं जाते. नीट बघून घ्या तुम्ही. बारीक बारीक असे पान आहे तिला. तुमच्या इकडे काय म्हणतात हिला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही भाजी खूप छान लागते मित्रांनो खायला. सुक्की बनवते तिला चिगळाची भाजी. आणि ही जे मुटके पण बनवतात. आता काही लोकांना माहिती असेल बघा, जे शेतकरी लोक आहेत किंवा जे लोक खाणारे रेग्युलर आहेत ना, त्यांना माहिती असेल की मुटके बनवतात बघा ह्या भाजीच्या चिगळाच्या. वाफेवर त्याला उकडतात आणि बरंच अशा पद्धत असते त्याला. काही लोक त्याला सुक्की बनवतात, काही लोक पिठल्यामध्ये बनवतात, जशा आपल्या पद्धतीने बनवतात. हो का, इथं पण किती मोठी आहे तुम्हाला दाखवतो. आता नारळ त्याच्यात किती आले, इथं किती आले हो का इथं. आणि अशी भाजी ही वनस्पती आहे की ही लवकर मरत नाही. ही लवकर म्हणजे हिला उपटून जरी टाकलं आणि थोडं जरी पाणी लागलं तरी ती परत तेवढ्याच ह्यानी येते. तर बघितलं की मित्रांनो, पाठीमागचं वातावरण कसलं भारी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भाजीचं नाव मला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. असेच शेतीबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.